एन्क्रिप्टिंग फाईल सिस्टीम. तर आता एन्क्रिप्टिंग फाईल सिस्टीमचं प्रॅक्टिकल आपण बघणार आहोत. तर ह्यासाठी आपल्याला हा डी ड्राईव्ह आहे आपला. याच्यावरती ह्या डेटा नावाचं फोल्डर आहे आपलं. याच्यावरती आपण प्रॅक्टिकल घेऊया. ठीक आहे. एनटीपीएस वॉल्यूम पाहिजे, एनटीपीएस पार्टिशनवरती. आणि बघा इथं एक पॉईंट नोट करून घ्या तिथं, टू एन्क्रिप्ट दी फाईल. अशी मोठी नोट लावा, 10,000 रुपये. परमिशन कोणाकोणाला दिली आहे? पीटर, पंटर आहे की नाही, यांना परमिशन दिली आहे. तर यांना मग त्याच्यामध्ये पण ज्याला राईट परमिशन आहे, कमीत कमी ॲटलिस्ट तुम्हाला राईट परमिशन लागते. मॉडिफाय तर खूपच भारी आहे, फुल कंट्रोलर चॅलेंजेस नाही, बरोबर आहे. पण रीड अँड एक्झिक्यूट ही परमिशन चालणार नाही तुम्हाला जर फाईल इनपुट करत असेल. सध्या काय करतो मी, यांना सगळ्यांना काढून टाकते. सर यावरती झाली, यावरती एवढी म्हणला आपण फुल कंट्रोल देऊन टाकू. फुल कंट्रोल म्हणजे तुम्हाला माहिती ना, याच्यापेक्षा मोठी परमिशन असते कोणती? फुल कंट्रोल देऊन टाकली सगळ्यांना आपण. परमिशन मध्ये आलोच आपण. तुम्हाला थोडंसं एक सांगायचं राहील तुम्हाला. बघा आपण आता स्टँडर्ड एनटीएफएस फोल्डर परमिशन किती हो? 6 ना, 6 असतात ना. पण तुम्ही ॲडव्हान्स मध्ये जर गेले, इथंच बघा ना, एव्हरी ग्रुपला आपण फुल कंट्रोल परमिशन द्यायची. पण या भाऊंना आपण स्पेशल परमिशन दिलेली का? स्पेशल परमिशन आहे, क्लिक होतं का बघा. काय असते स्पेशल परमिशन? स्पेशल परमिशन म्हणजे काय माहिती का, की स्टँडर्ड एनटीएफएस फोल्डर परमिशन 6 आहे. मग या 6 परमिशन ज्या आहेत ना, या जसं लिस्ट फोल्डर कंटेंट्स, रीड अँड एक्झिक्यूट, राईट, मॉडिफाय, फुल कंट्रोल. बरं, आता तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला असं वाटतं एव्हरीवनला आपल्याला आहे ना, बरं का, एव्हरीवनला आपल्याला फुल कंट्रोल परमिशन नाही द्यायची. आता एखादी विचारला, मला परमिशन कोण द्यायची माहिती आहे तुम्हाला? टेक ओनरशिप. त्याला मला ओनरशिप घेऊ द्यायची, परमिशन द्यायची. पण त्याला एनटीएफएसच्या परमिशन सेट करायची परमिशन द्यायची. का शक्य बरं? कारण की तुम्हाला कोणाला जर ओनरशिप घेऊ द्यायची असेल तर त्याला तुम्हाला फुल कंट्रोल परमिशन द्यावी. मग फुल कंट्रोल जर दिली तर फक्त तो ओनरशिपच नाही घेणार, तो परमिशन सुद्धा चेंज करेल. फुल कंट्रोलमध्ये तुम्हाला 2 पॉवरफुल परमिशन येतात. मग फुल कंट्रोल म्हणजे ओनरशिप घेऊ द्यायची, परमिशन चेंज नाही करू द्यायची. मग का शक्य आहे? मग त्यासाठी स्पेशल परमिशन कसं? ॲडव्हान्समध्ये जा तुम्ही. इथं ॲडव्हान्समध्ये गेले का, कुठे ते एव्हरीवन, हां, याला एडिट करा आणि बघा, हे बघा, शो ॲडव्हान्स परमिशन आहे का? बघा एवढं परमिशन, म्हणजे त्या 6 परमिशनच्या किती परमिशन तयार झाल्या बघा तुम्ही. 14. किती? 14 परमिशन. 6च्या 14. बघा याच्यामध्ये बघा सगळं दिलेलं आहे. टेक ओनरशिप, चेंज परमिशन काढून घ्या. ठीक आहे. टेक ओनरशिप राहू द्या. बरं, टेक ओनरशिप ठेवलं, चेंज परमिशन काढून घेतलं, ओके करा. बघा तर थोड्या बघा कोणती परमिशन येईल भाऊला आता? स्पेशल. आणि तुम्ही बघा इथं तुम्हाला दिसेल. आणि आता तुझे बॉक्स आहे का ते बघा, इनेबल झालं त्याला, आणि फुल कंट्रोल ऑप्शन डिसेबल झाला. म्हणजे फुल कंट्रोल त्यानं सिलेक्ट नाही केलं. स्थळाचं येतो मला, आळस येतोय.
आता एव्हरीवनला आपण फुल कंट्रोल देऊ. चला आता एव्हरीवन म्हणजे कोणतरी युजरना लॉग इन करू आपण. एव्हरीवन म्हणलं तर काय बोलायचं काय नाही, सगळ्याला फुल कंट्रोल. आपण एक काम करू आता, त्यामध्ये एक युजर घे, रोनाल्डो. रोनाल्डोला पण फुल कंट्रोल परमिशन येतं. रोनाल्डो फोल्डर ओपन करतो डेटा, आणि रोनाल्डो त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फाईल आहे. जसं रोनाल्डोची खूप इम्पॉर्टंट फाईल आहे याच्यामध्ये, त्या फाईलचं नाव आहे क्रेडिट कार्ड पेमेंट. त्याची महत्त्वाची फाईल. मग रोनाल्डो या फाईलला राईट क्लिक करतो, प्रॉपर्टीमध्ये जातो. प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर रोनाल्डो काय करतो, ही जी फाईल आहे का त्याचा ते ॲडव्हान्समध्ये जातो. एक्सटेंडेड ॲट्रिब्यूट बघा इथे, इन्क्रिप्ट कंटेन्स टू सिक्युअर डेटा. ते म्हणतं इन्क्रिप्ट द फाईल अँड इट्स अ पॅरेंट फोल्डर. नाही, त्याचं म्हणणं फाईल इन्क्रिप्ट करतो, नाही तो फोल्डर इन्क्रिप्ट करतो. फोल्डर काय करतो, मला फक्त फाईलच इन्क्रिप्ट करायचं. ठीक आहे. हां, एक अजून 2 पॉईंट नोट करून घ्या. आणि तुम्हाला असं वाटतं कलरमध्ये दिसली नाही पाहिजे तर त्याला पण ऑप्शन आहे नाही काय. तुम्हाला असं वाटतं कलरमध्ये नाही दिसली पाहिजे काही, तर व्ह्यूमध्ये जा. व्ह्यूमध्ये फोल्डर ऑप्शन्स, इथे सेटिंग असते बघा. व्ह्यू मग इथं ऑप्शन असू शकतो. शो इन्क्रिप्टेड और कॉम्प्रेस्ड एनटीएफएस फाईल सिंक कलर आहे. मग हा ऑप्शन जर काढून टाकला तर काय असतं, कॉम्प्रेस फाईल ब्लू कलरमध्ये दिसते आणि इन्क्रिप्टेड फाईल ग्रीन कलरमध्ये दिसते. ते बघा त्याचा कलर गेला लगेच दिसत जर सम. आता कसं करणार तुम्हाला फाईल इन्क्रिप्ट होऊन, ते कसं आहे वरून बघितल्याबरोबर कळले पाहिजे याच्यामध्ये फाईल कोणती इन्क्रिप्ट, म्हणून त्यासाठी त्याने ते ऑप्शन दिलेले तुम्हाला. हे पाहिजे इन्क्रिप्टेड फाईल जी आहे ना बघा, ती बरोबर दिसते ग्रीन. आणि समजा एखादी फाईल मी कॉम्प्रेस केली आहे, ही जर का कॉम्प्रेस जर केली फाईल मी, त्याच्यावरतीच आहे ना कॉम्प्रेशनचा पण ऑप्शन आहे का. मग अप्लाय केला का ती बघा ग्रीन ब्लू झाली आहे का, ब्लू मध्ये दिसते. कॉम्प्रेस करायची नाही काढून. अजून एक पॉईंट नोट करा. हे बघा, आता समजा माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे का, हे याला आपण काय म्हणतो, रेडिओ बटन म्हणतो का चेक बॉक्सेस म्हणतो. चेक बॉक्सेस. हे चेक बॉक्सेस राईट. आणि तुम्हाला चांगलं व्यवस्थितपणे माहिती आहे, जिथे चेक बॉक्सेस असतात ना तिथं मल्टी सिलेक्ट होतं, आणि रेडिओ बटन असं गोलवालं तिथं फक्त सिंगल सिलेक्ट होतं. म्हणजे याचा अर्थ तिथं मल्टिपल सिलेक्ट व्हायला पाहिजे. बघा मी इथं कॉम्प्रेशन केलं ना, झालं. करा बरं इन्क्रिप्ट, होत आहे का. म्हणजे याचा अर्थ असं झाला, इदर यू कॅन इन्क्रिप्ट और कॉम्प्रेस दी फाईल. बोथ द ॲक्शन्स आर नॉट पॉसिबल ऑन अ सिंगल फाईल. एक तर फाईल कॉम्प्रेस होऊ शकते किंवा इन्क्रिप्ट होऊ शकते, दोन्ही पण होत नाही. आता बघा वरती कसं बघा, इथं हे रेडिओ बटन आहे, सॉरी रेडिओ नाही, इथं पण चेक बॉक्स आहे. मग चेक इथं पण सिलेक्ट होतं बघा, इथं पण सिलेक्ट होतं. हे आहे का, हे सिलेक्ट करतो आहे, पण इथं नाही होते. म्हणजे एक तर फाईल इथं दिलेलं आहे कॉम्प्रेस और इन्क्रिप्ट ॲट्रिब्यूट्स, इदर दिस और दिस. तुम्हाला माहिती ऑर आणि अँड मध्ये काय फरक आहे सांगायची तुम्हाला गरज नाही. ऑर म्हणजे हे किंवा ते, आणि अँड म्हणजे हे आणि ते, म्हणजे दोघं. जर अँड जर असं तर हे दोन्ही सिलेक्ट झाले असते. कॅन्सल करा. तुम्हाला कळलं की बाबा कॉम्प्रेस एनटीएफएस कॉम्प्रेस फाईल इन्क्रिप्ट करता येत नाही, इन्क्रिप्ट फाईल कॉम्प्रेस करता येते. एक तर त्याच्यावरती दोन्हीपैकी एकच ॲक्शन येते. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण फाईल इन्क्रिप्ट केली. फाईल इन्क्रिप्ट झाल्यानंतर काय आता लक्ष द्या,